तर एकीकडे व्यावसायिक व्यापाराच्या गॅस अभावी हॉटेलसह अनेक लहान मोठे उद्योग अडचणीत सापडलेत, तर दुसरीकडे घरगुती गॅस मिळेल की नाही या भीतीनं महाराष्ट्र रांगेत उभा असल्याचं चित्र दिसतंय। या मुद्द्यावरून राजकारण चांगलंच शिगेला पोहोचलंय। विरोधक अराजकता पसरवत असल्याचं महाराष्ट्राची जनता पॅनिक मोडवर गेली आहे असा सत्ताधाऱ्यांचा आरोप आहे। तर सत्ताधारी मूळ समस्या सोडवण्याऐवजी विरोधकांच्या डोक्यावर खापर फोडतायत असा पलटवार सरकारवर केला जातोय। गॅसवरून सुरू असलेल्या राजकारणाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। मुंबई असो किंवा कोकण, पश्चिम महाराष्ट्र असो किंवा उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असो किंवा मराठवाडा, घरगुती गॅससाठी महाराष्ट्र रांगेत उभा आहे। विरोधकांनी नको ती अफवा पसरवल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे असा आरोप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय। काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत। त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते। लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर। त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवावा। राज्यातील जनतेला गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभं राहावं लागत असेल तर ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधानांची बदनामी आहे अशा शब्दात संजय राऊतांनी गॅसवरून धगधगणाऱ्या राजकीय शेगडीवर टीकेचा निखारा ठेवलाय। शिर्डीतल्या साई संस्थान शिर्डीमध्ये प्रसादाचे 2 लाडू देत होते, आता एकच लाडू देतात। का इंधन नाही, गॅस नाही, हे तरी मान्य करा। देवासमोर तरी खोटं बोलू नका। या देशातल्या सर्व देवस्थानामध्ये सध्या हीच परिस्थिती आहे। मुंबईतली 40% रेस्टॉरंट बंद झालेली आहेत। ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे, ही हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांची बदनामी आहे। हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांच्यासमोर डोकं फोडून काय उपयोग। संजय राऊतांनी अराजकता पसरवण्याचा विडाच उचललाय अशा शब्दात भाजपचे प्रमुख प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठेही गॅसचा तुटवडा नाही। घरगुती गॅसची वितरण प्रणाली अतिशय व्यवस्थित सुरू आहे, परंतु जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचं काम काँग्रेसच्या वतीनं आणि संजय राऊत यांच्या वतीनं केलं जात आहे। आखाती देशातनं आपल्याकडे सीएनजीची आयात सुरू आहे आणि भारतीय जहाजांना भारताचा तिरंगा बघून आपल्या जहाजांना भारतामध्ये येण्याची परवानगी मिळालेली आहे। तिकडे नागपूर, धुळे आणि नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं रस्त्यावर उतरत एलपीजीच्या मुद्द्यावरून आंदोलन केलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्देशून एक पोस्ट शेअर केली आहे। आखाती देशातील युद्धाच्या परिस्थितीमुळे स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झालाय। घरगुती वापराच्या सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक वापराचे सिलेंडर देणं बंद किंवा मर्यादित करण्यात आले। कृपया देशात एलपीजी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कसलीही टंचाई नाही, तरी आपण व्यावसायिकांना त्रास होणार नाही आणि घरगुती वापराच्या सिलेंडरचा पुरवठाही सुरळीत राहील या पद्धतीनं नियोजन करावं अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी शेअर केली आहे। घरगुती एलपीजीचा साठा मुबलक असून त्याचा पुरवठा सुरळीत आहे आणि राहील असं आश्वासन सरकार वारंवार देत आहे। मात्र दुसरीकडे गॅस बुकिंगसाठी गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर रांगा लागल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे घरगुती गॅसचा पुरवठ्याचं सरकारी धोरण चुकतंय की लोकांचा सरकारवरचा विश्वास कमी पडतोय याचं मंथन होणं गरजेचं आहे। रिपोर्ट एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।